हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. आत्या, तुम्ही गंगाला 1 वर्षापासून ओळखताय, पण मी गंगाला गेली 20 वर्ष ओळखते, कारण ती माझ्या मावशीची मुलगी आहे. आपल्या हातून एवढा मोठा प्रोजेक्ट निसटलाच कसा? नाही सर, काय झालं? आपलं प्रेझेंटेशन तर खूपच चांगलं झालं होतं. मिस्टर अपूर्व, फक्त एका पराजयाने तुमची ही हालत झाली आहे. ठरवून सुद्धा तुम्ही हसू नाही शकत आहात. बिंदिया, ही तर आता नवी सुरुवात आहे. आत्ता कुठे या तू खेळामध्ये नवी उतरलीस, त्यामुळे तुझ्या या पहिल्या विजयाचा एवढा आनंद मानून घेऊ नकोस. अपूर्व, काय झालं? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. नाही, काहीच नाहीये, पण आज ऑफिसमध्ये थोडंसं काम जास्त होतं. ऑफिसमध्ये काम जास्त असेल तर तुम्ही टेन्शन मध्ये नसता, कारण मला माहित आहे की तुम्हाला ऑफिसचं काम करायला आवडतं. आता सांगा, काय झालंय? काहीच नाही. अरे, आलास तू अपूर्व? आई, बघा ना, यांचा मूड खराब आहे आणि मी त्यांना विचारते तर मला सांगत नाहीये. आई, आज एक टेंडरचं सँक्शन होतं आणि ते टेंडर मला नाही मिळालं. अगरवाल आणि अगरवाल कंपनीला मिळालं. अरे, इतकीच गोष्ट. बिझनेसमध्ये तर हे सगळं होतच असतं. त्यात एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? खरं बोलतेस तू, पण माझी गोष्ट तरी पुढे ऐक. एक कंपनी आहे, अगरवाल आणि अगरवाल. आत्तापर्यंत त्या कंपनीला मी जोपर्यंत त्यांच्या समोर आहे तोपर्यंत त्यांना कधीच मिळालं नव्हतं. पण आज करोडोचं टेंडर एकाच झटक्यात त्या अगरवाल आणि अगरवाल कंपनीला मिळालं. कसं हे मला समजतच नाहीये. आणि आज मिस्टर अगरवाल माझ्या ऑफिसमध्ये आलेले. ते टेंडर त्यांना मिळाल्याच्या नंतर आणि त्यांनी त्यांच्या नवीन पार्टनर सोबत माझी ओळख करून दिली. ज्यांच्यामुळे त्यांना ते टेंडर मिळालं, तुला माहिती आहे तो पार्टनर कोण आहे? कोण? तू विश्वास नाही ठेवणार आई. बिंदिया. काय? बिंदिया? बिंदिया तुमच्या विरुद्ध काम करते? हा. बिंदिया अजून याच शहरात आहे? परत नाही गेली? आणि आई, त्यानंतर देखील बिंदिया माझ्यासोबत खूप काही बोलली. खूप मोठा धक्का बसला असेल ना तुला अपूर्व? एक तर तुझ्या हातातून एवढा मोठा प्रोजेक्ट गेला आणि दुसरा तुझी सगळ्यात मोठी शत्रू बनून
मी तुझ्या समोर उभी आहे. अपूर्व, ज्या दिवशी तुम्हाला धक्के मारून तुझ्या घरातून बाहेर काढला होतास ना, माझा अपमान केला होतास, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की मी तुला आनंदात कधीच जगू नाही देणार. आणि मला त्या गोष्टींचा काही एक फरक पडत नाहीये आई. पण मला एक कळत नाहीये आई, ते टेंडर अगरवाल आणि अगरवाल कंपनीला कसं मिळालं. कारण मी त्या टेंडरची फिगर एवढी कमी लावली होती की त्या किमतीच्या खाली अजून कोणी जाऊच शकत नव्हतं आई. त्यांच्यापर्यंत ही खबर कशी काय गेली आणि त्यांनी ते माझ्यापेक्षाही कमी किंमत लावून टेंडर विकत घेतलं कसं. आई, कोणीतरी असा आहे जो माझ्याच कंपनीमध्ये राहून माझी सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. कोणीतरी नक्कीच आहे जो त्यांना साथ देतोय तिकडे. अपूर्व, तुम्ही म्हणाला होतात की काही दिवसांपूर्वी तुम्ही मिश्राजींना त्यांच्या निष्काळजीपणासाठी ओरडला होता आणि त्यावेळी बिंदिया पण तिथेच होती. पण बिंदिया मिश्राजींना काही नाही बोलली, जेव्हा की बिंदियाचं प्रेझेंटेशन मिश्राजींमुळे खराब झालं होतं. पण तृष्णा, या गोष्टीचं त्या गोष्टीशी काय घेणं देणं आहे ग? घेणं देणं आहे अपूर्व. तुम्ही मिश्राजींवर ओरडलात त्यांच्या चुकीमुळे आणि त्यावेळी बिंदिया तिथेच होती. मिश्राजी तुमच्या ऑफिसचे जुने एम्प्लॉई आहेत आणि त्यांना ही गोष्ट आवडली नसणार. आणि दुसरी गोष्ट, बिंदियाचं प्रेझेंटेशन खराब झालं होतं तर तिने तुम्हाला तक्रार न करता तिने स्वतः मिश्राजींबरोबर बोलायला हवं होतं. पण तिने तसं न करता तुमच्याकडे तक्रार केली. याचा अर्थ असा आहे की ती मिश्राजींसमोर चांगला बनण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने तुम्हाला मिश्राजींच्या नजरेत वाईट सिद्ध केलं. अपूर्व, मी हे नाही म्हणते की बिंदियाने हे सगळं कसला विचार करून केलं असणार. पण हो, इथून गेल्यानंतर तिने नक्की मिश्राजींना आपल्या बाजूने केलं असणार. अपूर्व, असू शकतं की मिश्राजी तीच व्यक्ती आहेत जी तुमच्या ऑफिस मधल्या महत्वाच्या गोष्टी बिंदियाला देत आहेत. तू बोलतेस तर बरोबर तृष्णा. मी ती फाईल मिश्राजींच्या हातातच दिलेली आणि त्याच्यामध्ये पूर्ण किंमत पण लिहिलेली होती. अपूर्व, असं पण असू शकतं की मिश्राजींनी असं काहीही केलं नसेल. तुम्ही एकदा त्यांच्याबद्दल चौकशी करायला हवी. आणि मला खात्री आहे की तुम्हाला खरं काय ते नक्की समजेल. सुकन्या आमच्या कन्या. ताई, कसला विचार करतीयस? मी आकांक्षाबद्दल विचार करत होते. असं नको व्हायला की गंगाची मदत करता करता ती स्वतः कोणत्या संकटात सापडेल. नाही ताई, आकांक्षा कोणत्याही अडचणीत सापडणार नाही. ती अगदी सहज हे सगळं करेल. तिला माहितीये की गंगाला न्याय मिळवून देण्याबरोबरच ती सासरच्यांच्या नजरेत सुद्धा चांगली ठरेल. त्यामुळेच ती असं काहीही करणार नाही ज्यामुळे इतर कुणालाही त्रास होईल. अरे गंगा, बघ जरा कुणाचा फोन आहे. हो मावशी. हॅलो गंगा, मी आकांक्षा बोलते. हा ताई, बोल. गंगा, मी घरात सगळ्यांना शैलू भाऊजींबद्दल सांगितलंय, पण कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणूनच मला माझं म्हणणं त्यांना पटवून देण्यासाठी तुझी मदत हवी आहे. कसली मदत ताई? गंगा, तू त्या माणसाला ओळखतेस का
ज्याच्या बरोबर शैलू भाऊजींनी तुझा सौदा केला होता? हो ताई, त्याचं नाव राज माथुर आहे. तुझ्याकडे त्याचा नंबर आहे? हो ताई, माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर आहे. कारण कधी कधी शैलू त्याला माझ्या नंबरवरून कॉल करायचे. हे तर खूपच छान झालं. तू एक काम कर, त्या माणसाला फोन कर आणि इथे बनारस मध्ये बोलव. नाही ताई, हे माझ्याने नाही होणार. मी असं नाही करू शकत. करू शकतेस गंगा, का नाही करू शकत? अगं हा तुझ्या मान सन्मानाचा प्रश्न आहे आणि हा मान सन्मान परत मिळवण्यासाठी तुला मी जे सांगेन ते करावं लागेल. पण ताई, घाबरू नकोस गंगा, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तू त्याला फोन कर आणि इथे बनारसला भेटायला बोलव. त्याला सांग की तुझी आई तुला इथे बनारसला घेऊन आली. आणि समजलं ना गंगा, तुला काय करायचंय? हो ताई, पण कसली गडबड तर नाही होणार ना? नाही गंगा, मी आणि विराज ह्या गोष्टीची काळजी घेऊ की तुला कुठलाही त्रास होणार नाही. ठीक आहे ताई, मी तुला फोन करून सांगते माझं राज बरोबर काय बोलणं झालंय ते. ठीक आहे? ओके, बाय. ठीक आहे, बाय. काय झालं गंगा? काय बोलली आकांक्षा? आई, आकांक्षाताई बोलत होती की तिने घरच्यांशी बोलून बघितलं पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. म्हणून ती बोलत होती की काय म्हणाली आकांक्षा? मावशी, आकांक्षाताई बोलत होती की मी राजला तिच्या घरातल्यांसमोर बोलवू. म्हणजे राजचं आणि शैलूचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. काय असं बोलली आकांक्षा? हो आई. नाही गंगा, आपण असं नाही करू शकत. तू आकांक्षाला नाही सांग. तू राजला फोनही नको करूस आणि त्याला आकांक्षाच्या घरीही नको बोलवूस. पण का ताई? पार्वती, तूच मला सांगितलेलंस की आकांक्षाच्या सासऱ्यांना तिचं लग्न मान्य नव्हतं आणि आता जेव्हा त्यांनी आकांक्षाला स्वीकारलंय, आपलं करून घेतलंय, तर आपण तिला असं काम कसं करायला सांगू शकतो जेणेकरून ते सगळे तिच्या विरुद्ध होतील, पुन्हा तिला तिच्या घरच्यांच्या विरोधात जावं लागेल. नाही पार्वती, मी असं नाही करू शकत. आपल्या एका मुलीच्या सुखासाठी माझ्या दुसऱ्या मुलीचं सुख, तिचा आनंद, तिचा संसार कसा उद्ध्वस्त होऊ देऊ? नाही, असं मी नाही करू शकत. आकांक्षाची काळजी करू नकोस ताई, तिला काहीही होणार नाही. आणि तसंही आकांक्षाने एकदा ठरवलं ना की ती करूनच दाखवते. सुकन्या आमच्या कन्या. आणि तसंही आकांक्षाने एकदा ठरवलं ना की ती करूनच दाखवते. जर आकांक्षाने ठरवलंय की ती गंगाला न्याय मिळवून देईल,
तर ती नक्की मिळवून देईल. आणखीन एक गोष्ट, जर ती राजला आपल्या घरी बोलवतीये तर याचा अर्थ असा आहे की तिने आपल्या सासरच्यांना पटवून दिलंय की ते गंगाला आपलं सत्य समोर आणण्याची एक संधी नक्की देतील. पण पार्वती, जर राजने हे सगळं खोटं ठरवलं किंवा मग त्याने असं काही सांगितलं ज्यामुळे गंगाला आणखीन अपमान सहन करावा लागला, मग काय होईल? असं काही होणार नाही ताई. खोट्याचं आयुष्य कमी असतं, म्हणूनच ते खूप दूरवर जाऊ नाही शकत. आकांक्षा आणि विराज त्या राजला सत्य काय ते कबूल करायलाच लावतील. प्रश्न फक्त पैशांचा असता तर आपण हे सगळं विसरलोही असतो. पण इथे प्रश्न गंगाच्या अब्रूचा आहे. तिच्या चारित्र्याबद्दल शंका घेतल्याचा आहे. म्हणून आपल्याला ही लढाई लढावीच लागेल ताई. काय झालं? सगळं व्यवस्थित तर आहे ना? आई, आई तुम्ही एवढ्या घाबरता का? सगळं व्यवस्थित होणार आहे. आई, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. या घरात जे काही होतंय ना ते बघून आम्हाला खूप त्रास होतोय. बस सगळं लवकर ठीक होऊ दे. आई, सगळं काही आपोआप नाही ठीक होणार आहे. आपल्यालाच काहीतरी मार्ग काढायला हवा. तुम्ही दोघांनी विचार केला आहे काय करणार आहात? आई, आम्ही सगळा विचार करून ठेवलाय, पण आमच्या ह्या कामात आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला मदत कसली? आई, थोड्या वेळातच गंगा शैलू भाऊजींच्या बिझनेस पार्टनरला फोन करेल आणि ती त्यांना इथे यायला सांगेल. माझ्या अंदाजानुसार त्यांना इथे येईपर्यंत 3-4 तास आरामात जातील. बस त्यानंतर आपण त्याचं भांडं फोडू शकतो. पण आम्हाला काय करावं लागेल? आई, गंगाने फोन केल्यानंतर कदाचित शैलू भाऊजींचा पार्टनर शैलू भाऊजींना फोन करेल. म्हणूनच त्यांचा फोन काहीही करून आपल्याकडे आणला पाहिजे. पण यात आम्ही तुमची काय मदत करू शकतो आकांक्षा? आई, तुम्हाला शैलू भाऊजींच्या खोलीत जाऊन त्यांचा मोबाईल आम्हाला आणून द्यावा लागेल. काय? सुकन्या आमच्या कन्या. तुम्हाला शैलू भाऊजींच्या खोलीत जाऊन त्यांचा मोबाईल आम्हाला आणून द्यावा लागेल. काय? हे तू काय बोलतेस आकांक्षा? आम्ही शैलूचा मोबाईल चोरू? हे तर खूप चुकीचं होईल. तू आम्हाला मोबाईल चोरायला सांगतेस? नाही नाही आई, आम्ही तुला फोन चोरायला नाही सांगत आहोत. तुला शैलूचा फोन थोड्या वेळासाठी घ्यायचा आहे. आपलं काम यशस्वी झालं की त्याचा फोन त्याला देऊन टाकू, बस. आई, हे काम खूप गरजेचं आहे आणि ते काम तुम्हीच करू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे, जर मी किंवा विराज त्यांच्या रूम मध्ये गेलो तर शैलू भाऊजींना आमच्यावर संशय येऊ शकतो. तुमच्यावर त्यांना संशयच येणार नाही. आकांक्षा, नाही नाही नाही, आम्ही हे नाही करू शकत. तुला माहितीये, जर विराजच्या बाबांना हे समजलं तर ते आमचे काय हाल करतील? नाही नाही, आम्ही नाही हे करू शकत. आई, प्लीज, तुम्हाला हे काम करायलाच हवं. या कामामुळे
गंगाचं आयुष्य वाचेल, तिच्यावर झालेले खोटे आरोपही पुसले जातील आणि गंगा समाजात ताठ मानेनं पुन्हा जगू शकेल. आई, तुम्हाला हे काम करायलाच हवं. आणि आई, मला माहित आहे हे काम तूच करू शकशील. आई, तुला आठवतं जेव्हा बाबा मला रागावून ओरडायचे आणि म्हणायचे की आज ह्याला रात्रीचं जेवण देऊ नकोस, तेव्हा कसं तू माझ्यासाठी लपून छपून ताटातून माझ्यासाठी जेवण आणायचीस, बाबांची नजर चुकवून तू यायचीस. आई, जर तू बाबांची नजर चुकवून आपल्या मुलासाठी जेवण आणू शकतेस तर तू गंगासाठी शैलूचा मोबाईलही आणू शकतेस. आई, गंगा ही कोणाची तरी मुलगीच आहे ना. आणि विचार कर, गंगाच्या आईला हे सगळं पाहून किती दुःख होत असेल. आई, तुमच्या एका मदतीने गंगाला न्याय मिळू शकतो. प्लीज आई, प्लीज. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.